नमस्कार दोस्तों, क्राइम मीडिया न्यूज़ में स्वागत है। मैं शमशेर खान हमेशा खबरों के माध्यम से आप लोगों को जागरूक करते रहता हूं कि बरसात के मौसम में किस तरह की परिस्थिति बनी हुई है। आपको मालूम है कि 2 दिन से मूसलाधार बारिश चालू है, जबकि शासन की ओर से अलर्ट भी जारी किया गया है, जिसके कारण आज हम वैनगंगा नदी पर मौजूद है और हमारे साथ में अभिषेक सर भी मौजूद है। आज उनसे जानकारी जाएगी किस तरह का मौसम बना हुआ है और कितना पानी आने वाला है और किन किन डैमों से पानी छूटा हुआ है। और एक हमारा काफ़ी अच्छा प्रकल्प है जो पानी का लेकर हुआ था, जिसमें भंडारा जिले में अब पानी नहीं आता। तो ये और तीसरी बात यह है कि गोसे धर्म के कारण काफ़ी लोगों की समझ के बाहर हो रहा है कि गोसे धर्म में अगर पानी रुकता है तो उससे नुकसान है और गोसे धर्म का पानी छोड़ते हैं तो उससे क्या नुकसान है और क्या फ़ायदा है। ये सारी चीज़ों को लेकर आज हम सर से बात करेंगे। सर हमारे साथ में जुड़े हैं। सर नमस्कार, आपने जो हमें कीमती समय दिया। सर ये बताइए कि वो सबसे पहले कि और कितने डैमों का पानी यहाँ से छूटा हुआ है और भंडारे को किस तरह की यहाँ पर तकलीफ हो सकती है? सगळ्यात पहिले मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे मागील काही तासांपासून जो पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे पुजारी टोला, सडले सरोवर यांच्यातून वैनगंगा नदीचा आणि बाग नदीचा जो पाण्याचा विसर्ग तो आपल्या जिल्ह्यात येतो आहे आणि हाच विसर्ग आपल्याकडे धापेवाड्याच्या माध्यमातून येतो आणि याच्यामध्ये सध्या 2144 क्युमेक एवढा पाण्याचा विसर्ग सध्या आपल्याकडे येतो आहे आणि आपल्या वैनगंगा नदीची कॅरिंग कॅपॅसिटी हे साधारणतः 7500 ते 8000 क्युमेक एवढी आहे. सद्यस्थितीला आपण कारजाची जी आपली आताची लेवल जी आहे ती 242.50 एवढी आहे, जी की आपल्या वॉर्निंग आणि डेंजर लेवलपेक्षा फारच दूर अशा प्रकारची आहे. सद्यस्थिती जिल्ह्यामध्ये पूर्णपणे सामान्य परिस्थिती आहे, कुठेही कोणत्याच प्रकारचं नुकसानचं आपल्याकडे नाही आहे. परंतु येणाऱ्या वरच्या पाण्यामुळे कारण की गोंदियाला, बालाघाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीचं पाणी नदीच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात येणार असल्यामुळे आपण गोसेखुर्दमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे, जेणेकरून मागून येणाऱ्या पाण्यासाठी एक पॉकेट या ठिकाणी तयार राहावं अशा प्रकारचं जिल्हा प्रशासन आणि गोष्टी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. सर ये बताइए पुजारी इथून 8 गेट सुरू आहे, तिथून 383.54 क्युमेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बावनथडीमधून कोणताच विसर्ग सुरू नाही आहे. संजय सरोवरमधून 1 गेट त्यांचं सुरू आहे आणि 171.49 एवढ्या क्युमेकने त्यांचा विसर्ग सुरू आहे. हा पूर्ण पाण्याचा एवढा आपल्याकडे आल्यानंतर हा आपल्या जिल्ह्यातून काढण्याच्या अनुषंगाने आपण गोसेखुर्दमधून आता जे गेलेलं आपले 33 गेट सुरू असून 3652 जवळपास 4,500 क्युमेक एवढा पाण्याचा विसर्ग आपल्या सद्यस्थितीला गोसेखुर्दमधून सुरू आहे. सर एक चर्चा का विषय बहुत बना है कि गोसे धर्म के पानी के कारण काफ़ी लोगों को रुकने से नुकसान होता है या छोड़ने से नुकसान होता है. इस चर्चा का विषय से पहले भी अपनी चीज़ों को चर्चा है, तो लोगों को बताइए कि पानी छोड़ने से क्या फ़ायदा है और पानी रोकने से क्या फ़ायदा होता है. मुळात गोसेखुर्द प्रकल्प हा जो तयार करण्यात आला हा सिंचनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला डॅम आहे. आमचं एक लक्षात आलं की आताच्या घडीला जरी आपण बघितलं गोसेखुर्द हा 22.52% 22.52% एवढंच भरलेलं आहे. बऱ्यापैकी गोसेखुर्द खाली आहे आणि त्याची लेवल पण बऱ्यापैकी खालीच आहे. परंतु एक साधारणतः असं असतं की जर त्याच्यातून विसर्ग आपण सुरू केला नाही तर आपल्या जिल्ह्यामध्ये बॅकवॉटरचं एक प्रमाण आपल्याकडे आपल्याला ते मागच्या वेळेस पण बघायला मिळालं. 2020 पासूनचा हा एक पॅटर्न आहे. त्या अनुषंगाने आपण आधीच खबरदारी घेऊन जिल्हा प्रशासन आणि गोसेखुर्द प्रशासन गोसेखुर्दला खाली करण्याचा आपले प्रयत्न सुरू असतात. सर काही लोकांचं म्हणणं आहे की गोसे धरणीमध्ये पाणी साठवलं गेल्यानंतर त्यांना खूप नुकसान होतं, तर तुमचं कसं काय? आता मुळात हा फार टेक्निकल विषय आहे कारण की याच्याबद्दल तुम्हाला इंजिनियर्स जास्त काही सांगू शकतील. परंतु जेवढं काही मला कळालेलं आहे की आपल्याकडे असलेली कारण्याची लेवल आणि गोसेखुर्दच्या लेवलमध्ये साधारणतः एक 4.5 ते 6 मीटर एवढा फरक येतो, ज्याला आपल्याला असं म्हणतात. तेवढं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कारण की ज्यावेळेस आपल्याकडची लेवल 246 किंवा 47 असते त्यावेळेस गोसेखुर्दची लेवल 240, 241, 242 अशा प्रकारची असते. साधारणतः 6 मीटरचा जो फरक येतो आहे कदाचित वैनगंगा नदीच्या नागमोडीमुळे किंवा जे काही गाड जमा झालेला आहे पुरामुळे येऊन त्याच्यामुळे हा फरक येत असावा. या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी ऑलरेडी गोसेखुर्द विभागाला निर्देश दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये त्याच्याबद्दल सर्वेक्षण होऊन याच्याबद्दलची देखील आपल्याला माहिती आपल्याला मिळू शकते. सर भंडारा जिल्ह्याला एक सुवर्ण संधी भेटलेली आहे, पंप हाऊस सुरू झालेलं आहे.
त्या पंप हाऊसमुळे भंडारा शहरात जो पाणी साठा होत होता ते आता सध्या होत नाही. आता मग त्याची प्रोसेस कशी काय आहे, काय थोडं भंडारा शहरामध्ये पुराचं पाणी जाऊ नये या अनुषंगाने गोसेखुर्द पुनर्वसन विभाग यांच्या वतीने भंडारा जिल्ह्याला एक पूर संरक्षक भिंत बनवण्यात आलेली आहे आणि भंडारा शहरातील जे पावसाचं पाणी आहे ते बाहेर फेकलं जावं ह्या पुराच्या वेळेस त्या अनुषंगाने हा पंप हाऊस देखील सुरू करण्यात आलेला आहे. जो आपले वैनगंगा घाट आहे या ठिकाणी तो पंप हाऊस आहे. त्या पंप हाऊसला गोसेखुर्द विभागाचे यांत्रिकी विभाग हे संचालित करतं आणि त्याच्यामध्ये 4 पंप लागलेले आहेत. त्या 4 पंपाच्या माध्यमातून भंडारा शहरातील जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात बाहेर फेकलं जातं. आता तुम्हाला माहीत असेल की एक 8, 9, 10 जुलै 2025ला आपल्या भंडारा जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा प्रकार आपल्याकडे पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊन पूर आपल्याकडे आला होता. त्या दरम्यान देखील तुम्ही बघितलं असेल की भंडारा शहरातील असे काही भाग होते ज्या ठिकाणी आधी पुराचं पाणी जायचं परंतु त्या ठिकाणी पुराचं पाणी यावेळेस नाही गेलं आहे. तर ते एक पंप हाऊसचा आपल्याला जो फायदा भंडारा सिटीला आणि भिंतीचा फायदा भंडारा सिटीला झालेला आहे. विजापूरमध्ये रिस्क्यू केले. आता हे तिकडेचं पाणी कसं होणार आहे, काय त्यांची नीती आणि समोरची प्रोसेस आहे? माझ्या माहितीप्रमाणे एक गोसेखुर्द पुनर्वसन विभागाने पुन्हा एकदा एक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्या भुजापूर आणि त्या भागातला आणि त्या अनुषंगाने पुढची उपाययोजना ते आम्हाला सुचवणार आहेत. त्या प्रकारची उपाययोजना करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी, मान्य निवासी उपजिल्हाधिकारी महोदयांनी आणि मान्य पालकमंत्री महोदयांनी आधीच निर्देश गोसेखुर्द प्रशासनाला दिलेले आहेत. त्या अनुषंगाने ते सर्वेक्षण करून त्याच्याबद्दलची जी काही रॅमेडियल कंडिशन असेल, जसं की आपण आता बघतो की गणेशपूरच्या जवळ आधी ज्या ठिकाणी पाणी जात होतं त्या ठिकाणी का पाणी जात नाही, परंतु काही ठिकाणी ती भिंतीचा दार बंद केल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जमा होत असल्याचं आपल्याला यावेळेस आढळून आलं आहे. तर त्या अनुषंगाने पण त्याला सर्वेक्षण करण्यासाठी ते आदेश मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये त्याच्याबद्दलची उपाययोजना देखील निश्चित गोसेखुर्द प्रशासन करेल असा आम्हाला विश्वास आहे. सर, आपले 6, 7, 8 म्हणजे आपलं पुराचं जो आहे छत्र्याच्या पातळीचं आता कसं राहणार आहे, का आताही होणार आहे, आता पाणी खूप चालू आहे सर्व ठिकाणी कसं राहणार? एक माहिती आम्ही मध्य प्रदेशच्या जिल्हे जे बालाघाट आहे, छिंदवाडा आहे, सिवनी यांच्याकडून घेतली आणि त्यासोबतच गोंदिया जिल्ह्यासोबत देखील माझं बोलणं झालेलं आहे. आमचा दर तासाला एक कॉल असतो, याच्यामध्ये आम्ही सगळे लोक एकत्रच बोलतो आहे. तर एक गोंदियाला जो पडलेला पाऊस आहे, बालाघाटला झालेला पाऊस आहे, सिवनी जिल्ह्यामध्ये झालेला पाऊस आहे, याच्यावरून एक साधारण परिस्थिती अशी आहे की विसर्ग काही जास्त वाढणार नाही अशा प्रकारचा आमचा एक प्राथमिक अंदाज आहे. परंतु या दरम्यान आपल्या जिल्ह्याला आपल्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, गोंदियाला रेड अलर्ट दिलेला आहे. तर या दरम्यान जर जास्त पाऊस झाला तर त्या दरम्यान कदाचित जलस्तरामध्ये वाढ होऊ शकते, परंतु पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारे सध्या स्थितीमध्ये वाटत नाही आहे. पण तरी देखील मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती करतो, आवाहन करतो की आपण सतर्क राहावं, सज्ज राहावं आणि तातडीने जिल्हा स्तरावरील जे काही माहिती आपल्याला प्राप्त होत असतात किंवा चॅटबोटचा वापर करून आपण वेळोवेळी जलस्तर आणि इतर माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. भंडारा जिल्ह्याचे काही रस्ते बंद झालेले आहेत, कुठले रस्ते आहे काय? एक प्राथमिक माहिती माझ्याकडे अशी आली आहे की साकोलीमधील 5 रस्ते आहेत, विरशी ते उकारा, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराटी ते चितगाव, नेहरवाणी ते कटंगरा, लाखणीमधील मिरेगाव ते सोनमाळा आणि भंडाराचा खमारी नाला हा जो भाग आहे हा बंद झालेला आहे. मुळात आपल्याकडे सतत पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे हा सगळा विषय होतो आहे, विशेषतः साकोलीमध्ये, कारण गोंदियाला काल रेड अलर्ट असताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि जो चुलबंद जंगल आहे नागझिराचा जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्या जंगलाचं पूर्ण पाणी त्या नाल्यांना आलं आणि त्या जंगली नाल्यांमुळे काही रस्ते बंद झालेले आहेत, परंतु कोणत्याच प्रकारचा पूर्ण संपर्क तुटलेला नाही आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत आणि अशा कोणत्याच प्रकारची सामान्य नागरिकांच्या वागण्यावर किंवा त्यांच्या याच्यावर कोणताच परिणाम झालेला नाही. सर, एक आपला व्हॉट्सअप नंबर किंवा हेल्पलाईन नंबर भी जाहीर केलेला आहे लोकांसाठी की इमर्जन्सीमध्ये जे बरसातमध्ये नाल्या जवळ नदीजवळ जे राहतात त्यांना संपर्कवर लोकांना वारंवार बातमी भेटली पाहिजे तर का परिस्थिती बनली आहे पूरमध्ये, त्यासाठी एक नंबर दिलेला आहे तो लोकांना. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळ्यांच्या माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचा एक चॅटबोट तयार करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक आहे 9767968166 9767968166. या क्रमांकाला तुम्ही सेव्ह करून त्याच्यावर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही एक हॅलो पाठवल्यानंतर तुम्हाला तातडीने मराठीमध्ये स्थानिक परिस्थितीबद्दलची माहिती प्राप्त होईल. त्यासोबतच आमचा जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे 07184 याच्यावर देखील आपण संपर्क करू शकतात. जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी 24 तास या दोन्ही क्रमांकावर उपलब्ध असते आणि आवश्यक माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. जर काही मदत हवी असेल तर ती मदत देखील आपल्याला या क्रमांकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. सर, आता आलेल्या पाऊसमध्ये तुमची घटना घडलेली आहे
एक माहिती मिळाली आहे मला की साकोलीमधील एका गावामध्ये त्या ठिकाणी साधारणतः बकरीचा गोठा आहे, तो गोठा पळून साधारणतः 3 बकऱ्या त्या ठिकाणी मृत झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारची जीवितहानी किंवा मृत्यूहानीबद्दलचे आम्हाला माहिती प्राप्त आहे. घरांचं नुकसानबद्दल निश्चितच काही ठिकाणी असतीलच. पंचनामे करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी अधिकारी महोदयांनी तहसीलदारांना दिलेले आहेत. एक नेमकी प्रश्न सगळं उठत राहिलं होतं की या वेणगंगा नदीला लागून काही नुकसान आहे. 40 वर्षापासून 20 वर्षापासून उठत राहतात. त्यांची मागणी होती की पूर्ण वसंतसाठी काहीतरी आमच्यासाठी करा. काय याच्यामध्ये काही आम्ही तुम्ही काफी वर्षापासून आहे ते काय नेमकी काय याच्यामध्ये काही सुधार झालेले आहेत आणि लोकांचा विचार करतो. एक 22 गावांचा प्रस्ताव राज्य शासनाने तत्वता मंजूर करण्यात दिलेली आहे आणि त्या संदर्भात मी रेट सुरू आणि झोनचं आमचं सर्वेक्षण सुरू आहे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून. तो सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तसा रिपोर्ट राज्य शासन सादर केल्यानंतर एक एजन्सीची नेमणूक राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर पुनर्वसनाची पुढची कारवाई राज्य शासनातर्फे करण्यात येईल. अशा प्रकारचं सध्या तरी स्थितीला आहे. परंतु त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय स्वतः दर आठवड्याला या अनुषंगाने आढावा घेत असतात. सन्माननीय जनप्रतिनिधी, त्या गावातील जे नागरिक आहेत त्या एरियाशी संबंध असलेले सर्व सन्माननीय जनप्रतिनिधी यांचा देखील वारंवार पाठपुरावा या संदर्भात असतो. पत्रकार बांधवांचा असतो. निश्चितपणे याच्यामध्ये फारच लवकरच सकारात्मक आपल्याला बदल बघण्यात मिळतील. खूब खूब धन्यवाद सर. आपने देखा है कि जब भी हमने सबको बरसात हो, हवा तूफान हो, बारिश हो, पूर हो, इसकी जानकारी के लिए हमेशा सदैव हमने कॉल किया तो सर हमेशा विदिन 5-10 मिनट में हमको ये जानकारी प्रोवाइड करते हैं और जो आप तक हम पहुँचाने का प्रयास करते रहते हैं. हम हमेशा देखते हैं कि ये जो पुल आप देख रहे हैं कि इसके पास में भी हम खड़े रह के वीडियो नहीं बनाते. जिसे आप देख रहे हैं कि पुल के नीचे स्तर पे यानी मेरे ख्याल से 42 पॉइंट कुछ समथिंग अभी पानी का जल स्तर होगा और आपको बता दें कि 45 पॉइंट कुछ 50 जो जल स्तर बढ़ जाता है ना पुल के ऊपर से चले जाता है जब खतरे का निशान यहाँ पर दाखिल होता है. और काफ़ी अच्छी खुशी की बात यह है कि हमने पिछले बार वीडियो में भी आपको बताया था कि पंप हाउस बनने के कारण भंडारा शहर जो हमेशा बैकवाटर के कारण डूब जाता था, कुछ नदी के पानी के कारण जो डूब जाता था और हमारी जो सेफ्टी दीवार जो बनी है इसके कारण अभी भंडारे को काफ़ी राहत मिल चुकी है. काफ़ी जो मकान थे जो हमेशा छोटी मोटी बरसात में डूब जाते थे लेकिन अब ऐसा नहीं हो रहा क्योंकि भंडारे का शहर का जो पानी है ये पंप हाउस के द्वारा वापस नदी में डाला जा रहा है जिसके कारण भंडारा शहर अभी खतरे के निशान से बाहर है. लेकिन हम अपने चैनल के माध्यम से मैं शमशेर खान हमेशा उन लोगों को सूचना देते रहता हूँ जो नदी नालों के पास में रहते हैं और अचानक पानी का कोई भरोसा नहीं होता कब कितनी स्पीड में पानी आ जाए और कितना बढ़ जाए या कोई डैम का पानी अचानक छोड़ना पड़े. तो आप हमेशा सतर्क रहा करो और जो भी नंबर्स जो दिए गए हैं उस के माध्यम से आप ऑनलाइन भी व्हाट्सएप भी जानकारी ले सकते हो. ऐसी ही खबरों के साथ में मेरे साथ में हमेशा जुड़े रहे. मैं शमशेर खान, क्राइम मीडिया न्यूज़, भंडारा.